जास्त प्रयत्न कर. आणि ही त्यांना बदलण्याच्या नादात काय करत असते बरं, प्रयत्नात असते. ती त्यासाठी जास्त प्रयत्न करत असते आणि हे तिला बदलण्यासाठी प्रयत्न करत. आणि हे जे प्रयत्न आहेत ना, एकमेकांचे प्रयत्न, त्यामुळे क्लॅशेस वाढतात, भांडण वाढतात. एकमेकांना बदलत नका बसू. त्यांना जसं आहे तसं राहू द्या, तुम्ही जसे आहात तशा प्रकारे राहा. काही गोष्टीत बदल हवा असं वाटतं, देवाजवळ जा, प्रभूजवळ जा. काही गोष्टीमध्ये बदल ऑटोमॅटिक होतील, ऑटोमॅटिक त्या गोष्टी होतात, कारण एकत्र राहिल्याने वारंवार तसं होतं. लक्षात घ्या. आता बदल कसा होईल आपल्याला वाचायला मिळतं. वाचा उपदेशकाचं पुस्तक 4 अध्याय आणि 12 वचन. 4 अध्याय 12 वचन. जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी पडला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, लग्न हे 3 पदरी दोरी आहे. विवाह हे 3 पदरी दोरी आहे. तुम्ही म्हणत असाल की हे 2 पदरी आहे फक्त. नाही, 2 पदरी नाही, हे 3 पदरी आहे. हालेलुया. तिसरा कोण आहे त्याच्यामध्ये? तिसरा परमेश्वर आहे. हालेलुया. तिसरा कोण आहे? तिसरा परमेश्वर आहे. तुम्ही आहात, तुमची पत्नी आहे, आणि त्याच्यामध्ये तिसरा कोण आहे तर तो परमेश्वर आहे. आणि परमेश्वर जो आहे तो परमेश्वर तुमच्या नात्यामध्ये नेहमी सेंटरला असला पाहिजे. बाजूला सांगा, परमेश्वर तुझ्या नात्यामध्ये नेहमी सेंटरला असला पाहिजे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की बदलण्याच्या नादात स्पेस जपत राहा. बदलण्याच्या नादात प्रेम तुमचं स्पेस घालवू नका. पुन्हा एकत्र या. पण जर तुम्हाला अशा प्रकारे नातं तुमचं अत्यंत चांगल्या प्रकारे टिकवून ठेवायचं आहे तर तुमच्या नात्यामध्ये नेहमी सेंटरला परमेश्वर असलाच पाहिजे. हालेलुया. मी प्रभूवर प्रेम करतो म्हणून मी माझ्या पत्नीवर जास्त प्रेम करतो. हालेलुया. प्रभू माझ्यावर प्रेम करतो म्हणून मला प्रेम करायला मदत मिळते. हालेलुया. ही गोष्ट तुम्हाला सतत माहिती पाहिजे. जर कदाचित तुमच्यामधून प्रभू निघून गेला तर तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीपासून, जोडीदारापासून वेगळे होणार. कारण जर प्रभू आहे तोपर्यंत तुमचं नातं टिकून आहे. जर प्रभू गेला मधून तर तुमचं नातं जास्त काळ टिकणार नाही. आज समाजामध्ये घटस्फोट होत आहेत, वेगवेगळे पती पत्नी वेगळे होत आहेत. याचं मॅक्झिमम कारण जर असेल काही असेल तर नात्यातलं जे देव मध्ये असायला हवा, जे कमिटमेंट असायला हवी, ती कमिटमेंटच ते विसरलेले आहेत. कारण त्यांचं कमिटमेंट हे प्रभू सोबत नाहीये. त्यांचं कमिटमेंट केवळ एकमेकांसोबत आहे. केवळ एकमेकांसोबत हे कमिटमेंट नाहीये. एकमेकांसोबत अभिवचन नाही, हे अभिवचन देवासोबत सुद्धा आहे. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस एकमेकांना अभिवचन देता ते अभिवचन केवळ तुम्ही एकमेकांना दिलेलं नसतं. मी तुझ्या सोबत राहीन, मी तुला अंतर देणार नाही, मी सुखादुखात मदत करेन, सहाय्य करेन, बऱ्याच गोष्टी. हे सगळं जे अभिवचन आहे ते सगळं अभिवचन तुम्ही प्रभूला दिलेलं असतं. हालेलुया. कारण ज्यावेळेस प्रभूला देता तुम्ही त्यावेळेस ते नातं जास्त काळ चांगल्या प्रकारे व्यवस्थित टिकून राहतं. ज्या अर्थी प्रभू निघून गेला त्या अर्थी सगळं काही निघून जातं. पण बऱ्याच लोकांच्या मधून प्रभूच ते बाजूला करतात आणि दोघंच एकत्र राहतात. ज्यावेळेस तुम्ही दोघे एकत्र राहताय त्यावेळेस तुमचं नातं जास्त काळ टिकू शकत नाही. मग जगासारखं चालू राहणार, मारून मुटकून कसं तरी संसार होत राहणार. आणि तशा प्रकारच्या नात्याला परमेश्वर काय करतो बरं? विरोध करतो, किंवा परमेश्वराला ते मान्य नसलेलं नातं आहे. नेहमी सैतान तुमच्यामधून देवाला बाहेर काढण्याचा जास्त प्रयत्न करत आहे. जास्त करून सैतानाचं हे जास्त करून हे काम चालणार आहे. ज्यावेळेस तो कुटुंबावर हमला करतो त्यावेळेस तो प्रथम काय करत असेल, तुमचं काम बिघडवण्याबरोबर तुमचं नातं हे देवाबरोबर कसं जास्त पहिल्यांदा बिघडेल त्याच्यासाठी तो जास्त प्रयत्न करतो. तुमचं देवासोबत रिलेशन बिघडलं, देव तुमच्या नात्यातून बाहेर गेला तर त्याला तुम्हाला पकडणं जास्त सोपं जातं. हे त्याला चांगल्या प्रकारे कळतं. म्हणून तो देवाला प्रथम बाहेर काढ तुमच्या कुटुंबात. पती पत्नी लवकर बाहेर निघणार नाहीत, एकमेकापासून वेगळे होणार नाही. प्रथम देव बाहेर निघणार, मग त्यातला कुठला तर जोडीदार एक बाहेर निघणार. प्रथम देवाला आतमध्ये घ्या म्हणजे तुम्ही टिकून राहा. हालेलुया. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत तुम्ही आहात. देव ज्या दिवशी गेला त्या दिवशी तुमचं नातं पण टिकणार नाही. तुम्हाला भांडायला जास्त वेळ लागत नाही. एक छोटंसं कारण असतं, माणूस वेगवेगळ्या प्रकारचं चुकीच्या गोष्टी करून बसतो. लगेच एक छोटंसं कारण, पती पत्नीला भांडायला एक छोटंसं कारण लागतं आणि संसार 10-20 वर्षाचा संसार एका दिवसामध्ये मोडतो. अशा बऱ्याच लोकांचं जीवन झालेलं आहे. का मोडतो माहितीये? कारण देव नाहीये मध्ये. तुमच्यामध्ये देवाला असू द्या. कारण ही लग्न ही 3 पदरी दोरी आहे.
दोन पदरी नाही. बऱ्याच लोकांनी त्याला दोनच पदरी करून ठेवलेले आणि दोनच पदर त्याच्यामध्ये आहेत, पण जोपर्यंत दोन पदर आहेत तोपर्यंत लग्न हे कठीण बनणार आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होणार. तुम्हाला वारंवार त्याचा संघर्षाचा सामना करावा लागेल. आणि म्हणून जर हमला तुमच्या प्रार्थनेवर होत आहे तर तुमच्या लग्नावर होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये, हे लक्षात ठेवा. हमला जर तुमच्या व्यक्तिगत आत्मिक जीवनावर होत आहे तर तुमच्या लग्नावर सुद्धा, तुमच्या विवाहावर सुद्धा हमला होणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण सैतान स्टेप बाय स्टेप काम करतो, स्टेप बाय स्टेप. त्याच्या स्टेप्स लगेच तो सगळे काही पत्ते लगेच उघडे करत नाही, लगेच तो काही सगळं प्लॅन सांगत नाही. तो हळूहळू काम करत असतो, हळूहळू. त्याला माहितीये की मला एकदा ऍक्सेस मिळाला, मला एकदा प्रवेश मिळाला घरामध्ये की मी हळूहळू बरोबर सगळ्या घराचा ताबा घेईन. आणि त्याला घराचा ताबा घेण्यासाठी तो तुमच्या आत्मिक जीवनावर हमला करणार, म्हणजे देवासोबतचं तुमचं नातं बिघडवणार. तुम्ही देवावर प्रेम करायचं बंद केलं तर तुमच्या जोडीदारावर प्रेम करायचं तुम्हाला खूप कठीण जाईल. जोडीदारावर प्रेम करायला चालू, देवावर प्रेम करायला चालू करा, जोडीदारावर ऑटोमॅटिक प्रेम करायला चालू करा. हालेलुया. कारण देव प्रथम आहे, जोडीदार नंतर आहे. प्रेज द लॉर्ड. जोडीदार प्रथम नाहीये, देव प्रथम आहे. देव तुमच्या नात्यामध्ये काय असला पाहिजे? प्रथम असला पाहिजे. त्याच्यानंतर जोडीदाराचा नंबर येतो. जोडीदार प्रथम नाही. बाजूला सांगा, जोडीदार हा प्रथम नाही. बरेच लोक जोडीदार प्रथम आहे म्हणून बसलेले, पण देव प्रथम आहे. आणि म्हणून ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये असू द्या की बऱ्याच वेळेस सैतान ज्यावेळेस हमला करतो त्यावेळेस तुमच्यामधून तो देवाला बाहेर काढू इच्छितो. देव ज्या दिवशी गेला, बायबल ज्या दिवशी वाचायचं बंद झालं, घरामधल्या प्रार्थना ज्यावेळेस बंद झाला, घरातले लोक जे आत्मिक जीवन जगायचे बंद झाले, त्याला माहित आहे की मला यांना हरवणं सोपं आहे, मला यांच्यामध्ये भांडण क्रिएट करणं सोपं आहे, वादविवाद वाढवणं जास्त सोपं आहे, यांच्या जीवनाला बिघडवणं मला जास्त सोपं आहे. आणि म्हणून तो वारंवार देवाच्या आणि तुमच्या रिलेशन वरती हमला करेल. आणि म्हणून तुमचा जोडीदार जर आत्म्यामध्ये कमजोर आहे, प्रार्थनेत कमजोर आहे, बायबल वाचण्यात कमजोर आहे, देवाच्या गोष्टीमध्ये कमजोर आहे, तर त्याला जास्त त्या गोष्टीमध्ये फोर्स करायला चालू करा. जर तुम्ही ती गोष्ट केली नाही तर निश्चितार्थाने काय होणार बरं? त्याला तुमच्यावर प्रेम करायला जड जाणार, कारण सैतान ती गोष्ट कठीण बनवतात त्यासाठी. आणि म्हणून त्याला देवावर प्रेम करायला शिकवा, जोडीदाराला. पण बऱ्याच वेळेस जोडीदाराला आत्मिक गोष्टी शिकवल्या जात नाही. त्यांना असं वाटतं की आत्मिक, ह्या जोडीदाराला जर आत्मिक बनवलं तर ते मला शिकवलं देवाचं वचन, शिकवू दे देवाचं वचन. तुम्हाला शिकवलं तरी काही फरक पडणार नाही, कारण बायबल काय सांगतो बरं? त्याच्या अगोदरची वचनं वाचली तुमच्या लक्षात, उपदेशकाच्या अगोदरची वचन आहे. 9 पासून वाचा, 9 पासून पुढे. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्याच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यास ऊब येते, एकट्याला ऊब कशी येईल? हालेलुया. काय सांगतं बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे? एकटा पडला तर त्याला जोडीदार काय करेल? त्याचा हात धरून त्याला उठवेल. आणि जर त्याला जोडीदारच नसेल, तो एकटाच पडला तर निश्चित अर्थाने तो त्याच ठिकाणी पडून राहील. बायबल सांगतं त्याची दुर्दशा होईल. आणि म्हणून आत्म्यामध्ये जर तुम्ही कमजोर, तुमचा जोडीदार कमजोर असेल तर मी वारंवार सांगत आहे की तुम्ही त्याला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला, प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करा, स्पेस द्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला एकमेकांपासून एक संमतीने वेगळे व्हा आणि वेळ द्या. त्यांना प्रार्थनेसाठी वेळ द्या, देवाच्या गौरवासाठी वेळ द्या, उपवास प्रार्थनेसाठी वेळ द्या, प्रार्थनेमध्ये पाठवा. बऱ्याचशाच पुरुष जे आहेत ना, स्त्रियांना आपल्या पत्नीला या ठिकाणी असलेल्या महिला सभेमध्ये पाठवत नाही. त्याचं कारण त्यांना काय असं वाटतं, माझ्या हातातून निसटून जाईल. आणि तिला देवाच्या हातात द्या, तुमच्या हातातून निसटून जाऊ दिलं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हातातून निसटून जा. तुम्ही त्यांना मोठीत किंवा त्याला किंवा तिला मोठीत ठेवायचा प्रयत्न नका करू. असं मोठीत ठेवण्याचे जे प्रकार आहे ना, असे जमाने गेले मोठीत ठेवणाऱ्या लोकांचे, जीवन त्यांचं निघून गेलेलं आहे मोठीत ठेवण्याच्या नादात. आणि कधी त्याला कडी लावून पळून जातात ते कळत नाही. बऱ्याच जीवनात बरंच तुम्ही इंटरनेटवरती पहा, कितीतरी स्टोरी, तुम्हाला हजारो स्टोरी सापडतील. अशा प्रकारे नवऱ्याला आणि बायकोला सहज त्यांना वाढवा, कारण देवाला मध्ये ठेवा. जर देव मधून निघून गेला तर निश्चित अर्थाने तुम्ही एकमेकांच्यावर प्रेम करायचं बंद करा. नेहमी देव सेंटरवर असला पाहिजे, मध्ये असला पाहिजे. देवावर जास्त प्रेम करा, जोडीदारावर त्याच्यानंतर जोडीदाराचा नंबर येतो, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराला कमजोर ठेवू नका, त्याला मजबूत बनवा. इतकं मी तर म्हणेन की तुम्ही स्वतःपेक्षा त्याला जास्त मजबूत बनवा, कारण तुमच्या कमजोरपणात तोच तुम्हाला मदत करेल. हालेलुया.
जास्त प्रार्थना करू द्या. स्त्रिया पण चांगल्या प्रकारे प्रार्थना करू शकतात आणि त्यांना जास्त समर्पित भावनेने ते करू शकतात. पुरुषांना तितकं जास्त लवकर समर्पण करायला जड जातं, पण जितक्या स्त्रिया लवकर समर्पण करतात तितकं लवकर पुरुष करत नाहीत. ही रिअल गोष्ट आहे. आणि म्हणून काय करा, आपल्या घरातल्या व्यक्तीला समर्पण करू द्या, प्रार्थना करू द्या, तिला वाढू द्या प्रार्थनेमध्ये आणि त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. तुमच्या हातातून निसटून जाईल अगदी हातामध्ये पकडून नका ठेवू, प्रभूच्या हातात द्या. निश्चित अर्थाने त्यामध्ये तुमचा फायदा आहे, तुमच्या कुटुंबाचा फायदा आहे. शांतीत आनंदात राहण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. आणि म्हणून बायबल आपल्याला सांगतं लग्न हे 3 पदरी दोरी आहे. हालेलुया. किती पदरी दोरी आहे? 3 पदरी, 2 पदरी दोरी नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे वाचूया आपण. पहिले कोरिन्थीकरासपत्र 11 अध्याय 3 वचन. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, तुझं नातं हे भावनेपासून आत्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुझं नातं भावनेपासून आत्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. जे जोडीदाराचं नातं आहे ते भावनांच्या मधून आत्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येक जोडीदाराचं नातं हे सुरुवातीला भावनेतूनच सुरू होतं, लगेच काही आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. पहिल्यांदा भावनेपासूनच तिचा एक झलक मिळाली ना, थोडस बरं वाटतं, असं वाटतं की उद्या थोडं घंटी वाजते. हे काय ही भावना आहे, हे इमोशन्स आहे. याला काय म्हणतात? इमोशन्स म्हणतात. केवळ त्याला चेहरा पाहिला ना भूक चांगली लागते. हे काय इमोशन्स आहे, याला इमोशन म्हणतात. ज्याला आपण म्हणतो ना पहिल्याच पाहण्यामध्ये प्रेम झालेलं आहे. ते पहिल्या पाहण्यात प्रेम कसं होतं? इमोशन्स जागृत होतात ना, म्हणून प्रेम होतं. इमोशन्स असतात आतमध्ये, हार्मोन्स आहेत आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या, आणि ते हार्मोन्स ऍक्टिव्ह होतात तिला किंवा त्याला पाहिल्यानंतर, आणि लगेच आवाज ऐकल्यानंतर बरं वाटलं थोडस. रात्रंदिवस लोक त्या अंतरुणामध्ये बरेच आवाज ऐकणारे माणसं आहेत. आता जास्त करून तसं चालतं ना, अगदी शांतपणे वरती गोदरी घेऊन आवाज ऐकतात. आहे का तुमच्यापैकी कोण असं? हे इमोशन्स आहेत की आवाज ऐकल्यानंतर काय वाटतं? छान वाटतं, बरं वाटतं, पाहिल्यानंतर बरं वाटतं. इमोशन्स आहेत. पण तुम्हाला माहिती आहे याच्या पलीकडे एक वेगळं नातं आहे. असं म्हटलं जातं की जे लिहिलेलं आहे ना, आपण जे हे बायबलमध्ये लिखित आहे, सगळं काही वचन लिखित आहे, पण तुम्हाला माहिती आहे या लिहिण्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताना कधी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. लिहिलेल्या गोष्टीकडे तो वारंवार शास्त्री पुरुषांजवळ यायचा आणि शास्त्री पुरुष इथं असं लिहिलंय, तिथं असं लिहिलंय, असं म्हटलेलं नियमशास्त्रात, असं ते त्याला येऊन सांगायचे. आणि तो सरळ एकच वाक्य बोलायचा, मला दया पाहिजे, यज्ञ नको. असं देव का म्हणाला? जाऊन वाचा. एकच वाक्य बोलणार. येशू म्हणणार की जसं आपल्या शेजाऱ्यावर, जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. अशा प्रकारची जी वाक्य येशू ख्रिस्त वारंवार बोलला ना, तुम्हाला माहिती आहे त्याच्या पाठीमागे उद्देश काय होता? त्याच्या पाठीमागे हा उद्देश होता की तुम्ही जे लिखित जे स्वरूपात लिहिलेलं ना, त्याच्यावर इतका जोर द्यायला लागलाय की त्याच्या पाठीमागे जे आत्म्याचं काम आहे ते पूर्णपणे तुम्ही विसरले, पूर्णपणे तुम्ही बाजूला केलेलं. आणि तसंच शास्त्री पुरुषांनी सेम केलेलं होतं. सेम तशा प्रकारे ते त्यांनी केलं. काय केलं होतं त्यांनी असंच केलं होतं की ते येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, अहो शास्त्र्या तुमची किती दुर्दशा होणार, कारण तुम्ही काय करता? मूग काढून टाकता आणि उंट गिळता. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की लिहिलेल्या गोष्टीकडे जास्त तुम्ही लक्ष देता, पण त्याच्या पाठीमागे जे स्पिरिट आहे, ज्याला आपण स्पिरिट म्हणतो, आत्मा म्हणतो, आत्म्याचं काम आहे, ज्या आत्म्यानं ते लिहिले गेलेलं आहे, ज्या आत्म्या जे देवाला अपेक्षित होतं त्या गोष्टीकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष केलं. बऱ्याच लग्नांचं पण असंच झालं, विवाहांचं पण असं, कुटुंबाचं पण असंच झालं. लिखित गोष्टी आहेत ना त्याच्याकडे जास्त लक्ष आहे. म्हणजेच काय, जे चाललं नाही ना, तू माझी पत्नी आहेस, मी तुझा पती आहे, बस. आपल्याला लेकरं झाली, आपण त्याला वाढवणार, आपण म्हातार होणार, मरून जाणार, बस. ह्याच्या पलीकडे काही जास्त राहिलेलं नसतं. ज्याला आपण मॅकॅनिझम म्हणतो ना, मॅकॅनिझम म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मशीन चाललेली आहे, तशा प्रकारे एक मशीन वाईज त्यांचं फॅमिली चाललेली असते. पण तुम्हाला माहिती आहे परमेश्वर त्या विवाहाच्या पाठीमागं आत्म्याचं काम पाहतो. परमेश्वर त्या मॅकॅनिझम कडे पाहत नाही,
परमेश्वर तुमचं पती पत्नी आहात, तुमचा लेकर झाली वगैरे ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत नाही. परमेश्वराची इच्छा होती कुटुंब निर्माण करताना की आत्मा आत्म्याशी जोडला जावा, आत्म्याने आत्म्याजवळ यावं, केवळ शरीर एकत्र येऊ नये, केवळ भावनेवर नियंत्रित तुमचा संबंध असू नये, तिचा चेहरा पाहिल्यानंतरच तुम्हाला आनंद होईल असं नाहीये, तुम्ही केवळ आवाज ऐकल्यानंतरच आनंद होईल असं नाही. आत्मा आत्म्याशी इतका जोडला जावा की तुम्हाला चेहरा, आवाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पलीकडे सुद्धा तुमचं नातं पोहोचावं. प्रेज द लॉर्ड. पण बऱ्याच लोकांचं कुटुंबातलं नातं हे आत्म्यापर्यंत पोहोचलेलं नाही, केवळ भावनेवरतीच आधारित. रुसवे, फुगवे, चिडचिड, अनामार, त्याच्यानंतर राग होणं आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेले आहोत आपण. आणि ह्या पलीकडे जर आपलं नातं जायची इच्छा असेल तर ते आत्म्याच्या लेवलपर्यंत गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण पुरुष स्त्रीचं मस्तक आहे असं येशू ख्रिस्त उगीच देवबाप असं उगीच म्हणाला नाही. त्या ठिकाणी ते सांगण्यासाठी त्याचा उद्देश हा होता की जशा प्रकारे पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे तशा प्रकारे स्त्रीचं मस्तक आहे बरं पुरुष आहे. ही गोष्ट आत्म्याने स्वीकारायला हवी. पण बऱ्याच कुटुंबामध्ये हे स्वीकारले गेलेलं नाही. अधीनता स्वीकारलेली नाही, एक प्रकारचा अधिकार स्वीकारलेला नाहीये, प्रेमाची भावना स्वीकारली नाही. कारण पुरुषानं प्रेम करावं आणि स्त्रीनं अधीन राहावं, या दोनच गोष्टी लग्नामध्ये महत्वाच्या आहेत. पण त्या गोष्टी सुद्धा त्याच्यावर काय केलेलं आहे बरं, त्याच्यावरच पॅन आणलेलं आहे. आणि आज पुरुष अधीन राहतो, पुरुष अधीन राहतो, ही गोष्ट झालेली आहे बरं बऱ्याच कुटुंबामध्ये. आज पुरुष अधीन आहे आणि स्त्रीकडून प्रेमाची अपेक्षा केली जाते. पण स्त्रीला अधीनतेमध्ये राहण्यासाठी सांगितलेलं आहे आणि पुरुषानं प्रेम करावं असं सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण आज्ञांना उलट करण्याच्या नादामध्ये, जगाच्या ह्या मेकॅनिझम मध्ये जग गुडफटून लोकांनी काय करून ठेवले, कुटुंबाच्या व्यवस्थेला देवाचा जो सांगण्याचा त्याच्या पाठीमागे आत्म्याचा उद्देश होता, तो आत्म्याचा उद्देशच हरवला. त्याच्या पाठीमागे आत्म्याचा उद्देश आहे काहीतरी. देवबाप आज्ञा देतो, त्याच्या पाठीमागं कितीतरी गोष्टी लपलेल्या असतात. त्या लपलेल्या गोष्टी देवानं सांगितल्या नाहीत. देवानं बायबलमध्ये असं स्पष्ट लिहिलंय की चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही ते त्याचं पाप आहे, हे सांगितलं देवबापाने. आता कोणतं पाप आहे नाही सांगितलं. सिगरेट ओढणं पाप आहे असं लिहिलं का बायबलमध्ये? नाही लिहिलं. तंबाखू खाणं पाप आहे नाही लिहिलं. मिस्त्री घासणं पाप आहे नाही लिहिलं. खोटं बोलणं पाप आहे नाही लिहिलं. बऱ्याचशाच गोष्टी अशा गोष्टी लिहिलेल्याच नाहीत बायबलमध्ये. मग तुम्ही शोधाल कसं? त्याच्या पाठीमागे आत्म्याचा शोध केल्यानंतर शोधाल तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल स्पष्टपणे सांगतं 3 पदरी दोरी तुटत नाही. मग त्याच्या पाठीमागे अशा आत्म्याच्या गोष्टी आहेत की त्यांचं नातं जर आत्म्याच्या लेवलवर गेलं तर देव बाहेर नाही निघणार. नाहीतर देवाला तुम्ही कधीच बाहेर काढा. देव बरेच लोकांनी देवाला घरातून बाहेर काढलं, ते मेकॅनिझम सारखे मशीन सारखे चालू आहे. सकाळी ते उठतात, डबा करतात, जेवतात, खातात, संध्याकाळी परत येतात आणि जेवतात, खातात, झोपी जातात. त्यांचं एकदम मशीन सारखं काम चालू आहे. मशीन सारखं परमेश्वराने तुम्हाला मला तयार केलेलं नाही. तुम्हाला भावना आहेत, इच्छा आहेत, विचार आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची निवड, आवड निवड आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं तुम्हाला मला परमेश्वराने स्वातंत्र्य देऊन केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यापर्यंत तुमचं नातं पोहोचू दे. पती पत्नीचं नातं हे आत्म्यापर्यंत गेलं पाहिजे. तिला काय आवडतं, तिला काय आवडत नाही, ह्या गोष्टी पलीकडे तुमचं नातं गेलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये एकमेकांना असं वाटलं पाहिजे की तिच्याशिवाय, जसं मी मागच्या वेळेस फाउंडेशनच्या गोष्टी शिकवत होतो ना, अवलंबून राहायला आपण एकमेकांच्या वरती जास्त शिकलं पाहिजे. माझ्या बरोबर एक वचन वाचा, निस्सुधार्याचा 15वा अध्याय 18वं वचन. तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो, मंदक्रोध झगडा शमवितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे पुरुष हे स्त्रियांच्या पेक्षा जास्त भावनिक असतात. पुरुष हे स्त्रियांच्या पेक्षा जास्त भावनिक असतात. एक वन रेशो असं सांगतो की पुरुषांना हे जास्त हार्ट अटॅक येतात, स्त्रियांना कमी हार्ट अटॅक येतात. पुरुष जास्त सुसाईड करतात. रेशो सांगतो, रेशो असा. स्त्रिया कमी सुसाईड करतात. अगदी त्याच्यामध्ये अंतर जे आहे ना, ते अंतर जवळपास हार्ट अटॅकचं आणि सुसाईडचं जे अंतर आहे ते 4 पट अधिक आहे. 4 पट. पण तरी सुद्धा पुरुष जास्त रागावतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जे आपलं मेकॅनिझम आहे, म्हणजे आपल्या शरीराची ठेवण आहे, ती ठेवणच मुळात विसरलेलं आहोत. आपल्याला ठेवणच माहिती नाहीये की पुरुष जास्त भावनिक आहे आणि स्त्रिया कमी भावनिक आहे.
ही विसरलेलो आहोत. पण स्त्रिया लवकर रडतात म्हणजे स्त्रिया जास्त भावनिक आहेत असं समाज समजतो. पण तसं प्रत्यक्षात आहे का? तसं प्रत्यक्षात मुळात नाहीये. प्रत्यक्षात जरी त्या लवकर रडत असल्या तरी सुद्धा स्त्रिया ह्या मनाने जास्त मजबूत असतात आणि पुरुष मनाने कमी मजबूत असतात. त्यांचे ते लवकर तुटतात स्त्रियांच्या पेक्षा. लवकर फसतात कोण? पुरुष लवकर फसतात, स्त्रिया लवकर फसत नाही. पण बऱ्याच वेळेस समजतं काय, आजकाल सगळं जे चाललेलं आहे ना, सगळं जे चाललेलं आहे हे सगळं उलट चाललेलं आहे. आणि हे कोण उलट करत आहे? सैतान उलट करत आहे. कारण जगाला फसवायचं त्याला. आपले कुटुंब जे आहे ते कुटुंब बिघडवायचे, कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण करायचे, एकमेकांच्या भावनांची त्याला खेळायचं आहे. आणि त्यामुळं तुमचं नातं हे भावनेच्या पलीकडं, तुमचं नातं हे विचारांच्या पलीकडं, तुमच्या दबावाच्या पलीकडं, मनातल्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे, सगळ्या गोष्टीतून पलीकडे गेले पाहिजे विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत. हालेलुया. तरच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आत्मिक जीवन जगू शकताय, प्रार्थना करू शकताय, देवाचं गौरव करू शकताय. कारण जगाच्या कुटुंबासारखं तुमचं जर कुटुंब असेल, मग तुमच्यामध्ये पण रुसवे आहेत, फुगवे आहेत, मारामारी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटस्फोटाची भाषा आहे वारंवार, आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊन सारख्या वारंवार होत आहेत, तर निश्चित अर्थाने तुम्हाला आत्म्यापर्यंत पोहोचता आलेलं नाही. केवळ तुम्ही मशीन स्वरूपात काम करताय जसं जग करत आहे. पैसा कमवण्यासाठी मशीन आहे पुरुष, आणि स्त्री घरकाम करण्याचं मशीन आहे. बस त्यांच्यामध्ये दुसरं काहीही नाही. ते चालू राहतं कंटिन्यूपणे आणि वर्षानुवर्ष तेच त्यांचं चालू आहे. तुमचं तसं नसलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही आणि मी, आपण बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं, तुम्ही पती पत्नी मिळून सामायिक वतनदार